नमस्कार, मी स्नेहल दळवी. माझ्या या फिजिक्स चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आपण सुरू करणार आहोत आपल्या 12वी फिजिक्सचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स. तर रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आपण काय शिकणार आहोत? तर सगळ्यात आधी आपण 11वीत जे सर्क्युलर मोशन शिकलो होतो त्याला रिवाइज करणार आहोत. त्यानंतर त्याचे काही ऍप्लिकेशन्स पाहणार आहोत आणि त्यानंतर रोटेशनल मोशन बद्दल शिकणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया रोटेशनल डायनॅमिक्स. तर डायनॅमिक्स म्हणजे काय? तर फिजिक्सच्या ज्या ब्रांच मध्ये आपण मोशनचा अभ्यास करतो तिला आपण म्हणतो मेकॅनिक्स. सो व्हॉट इज मेकॅनिक्स? इट इज स्टडी ऑफ मोशन. आणि ह्या मेकॅनिक्सला आपण दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. पहिल्या पार्टला म्हणतात कायनेमॅटिक्स आणि दुसऱ्या पार्टला म्हणतात डायनॅमिक्स. तर कायनेमॅटिक्स मध्ये पण आपण मोशनचा अभ्यास करतो, डायनॅमिक्स मध्ये पण आपण मोशनचा अभ्यास करतो. तर दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? तर कायनेमॅटिक्स मध्ये आपण मोशनचा अभ्यास तर करतो, पण मोशनचं जे कारण असतं, मोशनचं कारण काय असतं? फोर्स. फोर्सचा आपण इथे विचार करत नाही. डायनॅमिक्स मध्ये आपण मोशनचा अभ्यास करतो आणि सोबतच मोशनचं जे कारण असतं फोर्स किंवा रोटेशनल मोशनचं रिझन काय? टॉर्क. तर यांचा पण आपण इथे अभ्यास करतो. ठीक आहे. सो व्हॉट इज कायनेमॅटिक्स? इट इज स्टडी ऑफ मोशन ओनली and not its causes. Okay, or cause. And what is dynamics? It is study of motion and its cause. तर आपण कायनेमॅटिक्स मध्ये कशाचा अभ्यास करतो? डिस्प्लेसमेंट झालं, ओके, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन इत्यादींचा आपण अभ्यास करतो. त्यानंतर आपण कायनेमॅटिक इक्वेशन्स फॉर युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन ते आपण 11वीत शिकलो. तो कायनेमॅटिक्सचा पार्ट आहे. त्यानंतर डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ, वेलोसिटी टाइम ग्राफ, ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ हे सगळं आपण प्लॉट करतो आणि त्या ग्राफ्स मधून मोशनला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. हे झालं कायनेमॅटिक्स. डायनॅमिक्स मध्ये आपण काय करतो? तर मोशनचा अभ्यास तर करतो, सोबतच त्याचं कारण जे असतं म्हणजे फोर्सेसचा आपण अभ्यास करतो. त्यानंतर एखाद्या बॉडीवर जर आपण फोर्स ऍक्ट केला तर काय होतं? काहीतरी वर्क होतं. तर वर्कचा आपण इथे अभ्यास करतो. त्यानंतर बॉडीची एनर्जी आपण फाइंड करतो. ओके, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी. रोटेशनल मोशन झालं तर रोटेशनल मोशनचं कारण काय असतं? टॉर्क. टॉर्कचा आपण इथे अभ्यास करतो. ओके, तर इत्यादींचा आपण अभ्यास करतो डायनॅमिक्स मध्ये. तर आता रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आपण काय करणार आहोत? रोटेशनल मोशनचं जे डायनॅमिक्स आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजेच एखादी रोटेटिंग बॉडी असेल तर त्या बॉडीवर ऍक्ट होणारा टॉर्क काय असतो? ठीक आहे. त्यानंतर हा टॉर्क त्या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम, जसं लिनियर मोशन मध्ये मोमेंटम असतं ना, तसं रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर मोमेंटम असतं. तर अँग्युलर मोमेंटम आणि टॉर्क यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर रोटेटिंग बॉडीची जी एनर्जी असते ती आपण फाइंड करणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये. पण त्याआधी रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन यांच्यामध्ये एक रिलेशन आहे, ते आपण पाहूया. तर आपल्या पृथ्वीचं एक्झाम्पल घेऊया. पृथ्वीचं सूर्याभोवतीचं जे मोशन असतं त्याला आपण काय म्हणतो? सर्क्युलर मोशन. आणि सोबतच पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते. ओके, तर ही आहे आपली अर्थ. अर्थ आपल्या नॉर्थ साऊथ पोल्स मधून पास होणाऱ्या एका इमॅजिनरी ऍक्सिस भोवती फिरते. तर हे जे मोशन आहे याला आपण काय म्हणतो? रोटेशनल मोशन.
आपल्या घरचा जो फॅन असतो त्या फॅनच्या मोशनला पण आपण काय म्हणतो, रोटेशनल मोशन. एखादा टॉप असतो भवरा, त्याच्या मोशनला पण आपण काय म्हणतो, रोटेशनल मोशन. ठीक आहे. तर रोटेशनल मोशन मध्ये काय होतं की बॉडीचा प्रत्येक पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. इथे जर आपण एखादा पार्टिकल कन्सिडर केला तर तो या सर्कलमध्ये मूव्ह होणार. इथे पार्टिकल कन्सिडर केला तो या सर्कलमध्ये फिरणार. तर बॉडीचा प्रत्येक पार्टिकल जो आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. म्हणजेच काय, तर जर आपल्याला रोटेशनल मोशन समजून घ्यायचं असेल तर सर्क्युलर मोशन समजणं आवश्यक आहे. ओके. तर म्हणूनच आता आपण 11वीचं सर्क्युलर मोशन जे आहे त्याला रिवाइज करूया. ठीक आहे. तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय? इट इज मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. एखादा पार्टिकल जेव्हा एखाद्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर फिरतो तर त्याच्या मोशनला आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन. ओके. तर या सर्क्युलर मोशनचे 2 टाइप्स असतात. तर पहिला आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि दुसरा टाइप आहे ऑफकोर्स नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय आहे आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय आहे? तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काहीतरी युनिफॉर्मिटी असते. म्हणजे काय, तर ह्या बॉडीचा स्पीड कॉन्स्टंट असतो. ओके. सो स्पीड ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इज कॉन्स्टंट. नॉन युनिफॉर्म मध्ये काय होणार मग, स्पीड इज नॉट कॉन्स्टंट. ठीक आहे. तर हा डिफरन्स आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. ओके. त्यानंतर आता आपण स्पीड कसा फाइंड करणार? तर जर बॉडी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर 1-2 क्वांटिटीज आहेत, त्यांना आपण डिफाइन करूया. सो टी इज द टाइम पिरियड. Okay, and what is time period? It is time required by the particle performing circular motion to complete one revolution. ह्या पार्टिकलला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्याकरिता जो वेळ लागतो त्याला आपण काय म्हणतो, त्या पार्टिकलचा टाइम पिरियड. ओके. तर कारण स्पीड कॉन्स्टंट आहे, प्रत्येक वेळी त्या पार्टिकलला तेवढाच वेळ लागणार, म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो, पिरियड. सो टाइम पिरियड इज टाइम required by a particle performing uniform circular motion, त्यालाच म्हणतात UCM, to complete one revolution. ठीक आहे. आणि जर तुम्ही नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर युनिट टाइम फाइंड केल्या, म्हणजेच एका सेकंदात हा पार्टिकल किती रिव्हॉल्युशन्स परफॉर्म करतो त्याला काय म्हणणार, त्याची फ्रिक्वेन्सी. ओके. सो एन इज द फ्रिक्वेन्सी. सो इट इज नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स परफॉर्म बाय पार्टिकल पर युनिट टाइम. आणि एन काय असेल मग, इट इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज एक रिव्हॉल्युशन परफॉर्म करण्यासाठी जर 0.2 सेकंड्स लागत असतील, ठीक आहे, तर 2 रिव्हॉल्युशन साठी किती वेळ लागेल, 0.4. 5 रिव्हॉल्युशन साठी काय लागेल, 1 सेकंड. ठीक आहे. 0.2 मल्टिप्लाइड बाय 5. ओके, इक्वल टू 1 सेकंड. म्हणजेच एका सेकंदात तो किती रिव्हॉल्युशन्स परफॉर्म करेल, 5 रिव्हॉल्युशन्स. हे आपण असं पण फाइंड करू शकतो, 1 डिवायडेड बाय 0.2 काय मिळेल आपल्याला, 5. ठीक आहे. 1 डिवायडेड बाय 0.2 इज
फाईन. सो फ्रिक्वेन्सी कशी फाईंड करतात? इट इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. ओके. त्यानंतर आपण ह्या पार्टिकलचा स्पीड कसा फाईंड करणार? सो स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज सपोज v. तर स्पीड काय असतो? इट इज डिस्टन्स कवर्ड डिवायडेड बाय टाइम टेकन. ठीक आहे. तर एका रिव्हॉल्युशन मध्ये हा पार्टिकल किती डिस्टन्स कव्हर करतो? द डिस्टन्स इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ दिस सर्कल. ओके. म्हणजेच 2πr. आणि त्याला वेळ किती लागतो? सो टाइम रिक्वायर्ड इज इक्वल टू टी, कॅपिटल टी. म्हणूनच आपल्याला काय मिळतो? v इक्वल्स टू 2πr डिवायडेड बाय टी. किंवा मी 1/t ला काय लिहू शकतो? n. म्हणजेच मला v साठी दुसरा फॉर्म्युला मिळतो v इक्वल्स टू 2πr इंटू n. ओके. ठीक आहे. त्यानंतर आपण आणखी काही टर्म्स डिफाईन करणार आहोत. तर सपोज आपला एक पार्टिकल आहे आणि तो या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर फिरतो. ठीक आहे. तर सपोज तो या पोझिशन ए पासून स्टार्ट करतो आणि अँटी क्लॉकवाईज या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर फिरतो. तर सपोज ओ त्या सर्कलचं सेंटर झालं आणि हा आपला पार्टिकल काही वेळामध्ये पॉइंट बी पर्यंत जातो. ठीक आहे. तर ह्या पार्टिकलचा रेडियस वेक्टर काय असणार? सो रेडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर या सर्कलमध्ये काय असेल? सो एरो ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू पोझिशन ऑफ पार्टिकल. तर सर्कलच्या सेंटरवरून तुम्ही पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत एक एरो ड्रॉ केला, त्याला काय आपण म्हणू? पोझिशन वेक्टर. ओके. किंवा रेडियस वेक्टर. तर जेव्हा हा पार्टिकल पॉइंट ए पासून बी पर्यंत जातो तर त्या वेळामध्ये त्याचा रेडियस वेक्टर जेवढ्या अँगलने मूव्ह होणार त्याला आपण म्हणू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. ठीक आहे. आपण याला थीटाने डिनोट करतोय आणि डिस्प्लेसमेंट एक वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून मी इथे एक एरो ड्रॉ करणार. ठीक आहे. थीटाच्या डोक्यावर. तर कारण ही एक वेक्टर क्वांटिटी आहे, वेक्टरला काय असतं? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. तर मॅग्निट्यूड इज इक्वल टू व्हॉट? ह्या अँगलची जी काही व्हॅल्यू असेल रेडियन्स मध्ये त्याचं युनिट काय? SI युनिट असतं अँगलचं रेडियन्स. तर जी काही व्हॅल्यू असेल अँगलची ते झालं त्याचं मॅग्निट्यूड. आणि डायरेक्शन आपण कशी फाइंड करणार? तर डायरेक्शन फाइंड करण्यासाठी एक रूल असतो, त्याला आपण म्हणतो राईट हँड थंब रूल. ओके. राईट हँड थंब रूल काय आहे? तर आपला उजवा हात घ्या. हा पार्टिकल ज्या डायरेक्शन मध्ये फिरतोय त्या पार्टिकल मध्ये त्या डायरेक्शन मध्ये आपल्या फिंगर्सना रोटेट करा. ठीक आहे. कर्ल करा आणि थंब स्ट्रेच करा. ओके. तर पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर तुमचा थंब कुठली डायरेक्शन दाखवतो? आउटसाइड द प्लेन ऑफ सर्कल. ओके. हाच जर पार्टिकल क्लॉकवाईज फिरला तर डायरेक्शन काय येईल? इनसाइड द प्लेन ऑफ दिस बोर्ड. ओके. तर पार्टिकल अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काय? इथे असेल आउटसाइड द प्लेन ऑफ दिस सर्कल ऑर दिस बोर्ड. क्लॉकवाईज इनसाइड द प्लेन ऑफ द बोर्ड. ठीक आहे. राईट हँड थंब रूल काय आहे? टेक युअर राईट हँड, कर्ल fingers of your right hand in direction of motion of particle. In direction of motion of particle, या fingersला कर्ल करायचं and stretch your thumb. Your stretched thumb gives the direction of angular displacement. Okay? तर हा झाला right hand thumb rule. ओके. त्यानंतर जसं लिनियर डिस्प्लेसमेंट असतं आणि लिनियर व्हेलॉसिटी असते त्यांच्यामध्ये जे रिलेशन आहे तेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये रिलेशन आहे. ठीक आहे. तर सिमिलरली आपण अँग्युलर व्हेलॉसिटी डिफाइन करूया.
अँग्युलर व्हेलॉसिटीला या लेटरने डिनोट करतात. तर हे डब्ल्यू सारखं दिसणारं लेटर जे आहे त्याला आपण म्हणतो ओमेगा. ओके, आणि कारण हा एक वेक्टर आहे मी याला लिहिणार ओमेगा बार. ठीक आहे. सो व्हॉट इज अँग्युलर व्हेलॉसिटी? तर जसं व्हेलॉसिटी असते आपली लिनियर व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम, तसंच अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे? इट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट divided by time. Okay, so what is omega bar? It is angular displacement theta bar divided by time t. Okay, आणि याचं युनिट काय असेल मग? तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट रेडियन्स, आणि इथे काय येईल? रेडियन डिवायडेड बाय टाइमचं युनिट सेकंड. सो युनिट इज रेडियन्स पर सेकंड. ओके, आणि सिमिलरली जर या पार्टिकलचा स्पीड वाढत असेल तर काय होणार? त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी पण वाढणार, कारण तो तेवढ्याच वेळामध्ये जास्त अँगलने मूव्ह होणार. ओके, आणि म्हणजेच काय? तर पार्टिकल ऍक्सेलरेट होणार. तर आपण याचं अँग्युलर ऍक्सेलरेशन कसं फाइंड करणार? सो अँग्युलर ऍक्सेलरेशन त्याला आपण डिनोट करूया या लेटरने, त्याला म्हणतात अल्फा. ठीक आहे, अल्फा बार. या लेटरला काय म्हणतात? अल्फा. सो इट इज चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. ठीक आहे, जसं ऍक्सेलरेशन काय असतं? चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम, तसंच अँग्युलर ऍक्सेलरेशन असतं चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी डेल्टा ओमेगा बाय डेल्टा टी. डेल्टा म्हणजे काय? चेंज. ओके, चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे जर सपोज ओमेगा 0 इज इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे, स्टार्टिंगला एवढी अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 0 अँड ओमेगा टाइम टी, काहीतरी टाइम टी नंतर जर सपोज अँग्युलर व्हेलॉसिटी होते ओमेगा टी बार, इट इज अँग्युलर व्हेलॉसिटी at time t, तर चेंज काय असेल? फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी. सो अल्फा इज इक्वल टू व्हॉट? ओमेगा टी मायनस ओमेगा 0 डिवायडेड बाय टी मायनस t0. t0 इज स्टार्टिंग टाइम. ओके, तर हा झाला फॉर्म्युला अँग्युलर ऍक्सेलरेशनचा. तर आता ह्या ज्या काही क्वांटिटीज आपण पाहिल्या त्या आहेत ऍव्हरेज क्वांटिटीज. ओके, म्हणजे आपण अशा प्रकारे जर डिफरन्स फाइंड केला फायनल मायनस इनिशियल, तर आपल्याला काय मिळेल? ऍव्हरेज चेंज. तर जर आपल्याला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू कुठल्याही गोष्टीची फाइंड करायची असेल तर मला फाइंड करायची इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी, म्हणजेच काय? इन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. इन्स्टंट म्हणजे काय? त्याच्या त्यावेळची. म्हणजे तुम्ही आताचा विचार केला तर आता ह्या क्षणी ह्या पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे. ओके, तर त्याला आपण म्हणू इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा बार, अँड इट इज गिवन बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, तर आपण 11th स्टँडर्ड मध्ये शिकलो होतो की इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कशी फाइंड करतात. ओके, म्हणजे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू, म्हणजे ऍव्हरेज व्हेलॉसिटी काय असते? डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. पण जर तुम्हाला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू फाइंड करायची असेल, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, तर ती काय असते? इट इज गिवन बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, त्याच प्रकारे इन्स्टंटेनियस अँग्युलर व्हेलॉसिटी काय असणार? इट इज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, आणि सिमिलरली instantaneous angular acceleration
ANG डॉट म्हणजे काय, अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा बार इज इक्वल टू डेरिवेटिव्ह ऑफ अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. ऍव्हरेज व्हॅल्यू फाइंड करायची असेल, चेंज इन अँग्युलर वेलोसिटी डिवायडेड बाय टाइम. आणि इन्स्टंटेनियस व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर इथे काय येणार, चेंजला आपण रिप्लेस करणार डेरिव्हेटिव्हने, डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके. तर याचं युनिट काय असेल, तर अँग्युलर वेलोसिटीचं युनिट आहे रेडियन्स पर सेकंड. अँग्युलर ऍक्सेलरेशनचं युनिट काय असणार, रेडियन पर सेकंड स्क्वेअर. कारण इथे आपण काय करतो, अँग्युलर वेलोसिटीला टाइमने डिवाइड करतो. ठीक आहे. तर याचं युनिट असेल रेडियन्स पर सेकंड स्क्वेअर. ओके. तर हा झाला ऍव्हरेज अँग्युलर क्वांटिटीज आणि इन्स्टंटेनियस अँग्युलर क्वांटिटीज.